सत्ता वाटपावरती फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे। मुंबई, ठाणे, केडीएमसी, मीरा भाईंदर, नवी मुंबई या ठिकाणी एकत्र निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। फडणवीस हे दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर हालचालींना वेग आलाय। दावोस दौऱ्यामुळे महापौरपद आणि इतर पदांबाबतचा निर्णय रखडलेला होता, त्यामुळे मुंबईमध्ये शिंदेंकडून सन्मानपूर्वक पदांसाठी मागणी होणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळतेय। मुंबईमध्ये उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद सेनेला अपेक्षित आहे असं देखील सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे सुधार समिती आणि बेस्ट समिती अध्यक्षपदांची देखील सेनेलाच अपेक्षा आहे। 29 जागा तरी सत्तेमध्ये मोठा वाटा मिळावा अशी ठाम भूमिका शिवसेनेची आहे। त्यामुळे मुंबईवरून ठाणे तर केडीएमसी, मीरा भाईंदर या ठिकाणची देखील समीकरण ठरणार असं देखील सूत्रांकडून कळतंय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, शिंदे सेनेची अपेक्षा आहे मुंबई महानगरपालिका असेल किंवा आणखी ज्या महानगरपालिकांमध्ये भाजप शिंदे सेना एकत्र सत्ता स्थापन करणार, काय त्याबद्दल माहिती? नक्की श्वेता, आपण पाहतोय की दावोस दौऱ्यामुळे महानगरपालिकांमधील सत्ता वाटप रखडलं होतं। मात्र मुख्यमंत्री फडणवीस काल रात्री मुंबईत परतल्यानं आता हालचालींना वेग येणार आहे। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर आणि नवी मुंबई महानगरपालिकांबाबत एकत्र निर्णय होण्याची शक्यता आहे आणि एमएमआर रिजन बाबत पहिली बैठक होईल असं बोललं जात आहे। मुंबई मनपात शिवसेनेला सन्मानपूर्वक पदं हवी आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षामुळे शिंदे गटाकडून महत्वाची पदं मागितली जाणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। यामध्ये उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सुधार समिती अध्यक्ष, बेस्ट समिती अध्यक्षपदांची शिवसेनेला अपेक्षा आहे आणि मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला 89 जागा जरी मिळाल्या असल्या तरी बहुमतासाठी शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज आहे आणि शिवसेनेच्या या 29 जागा असल्या तरी सत्तेत मोठा वाटा मिळावा अशी सुद्धा ठाम भूमिका शिवसेनेनं घेतल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे मुंबईतील सत्ता वाटपाच्या धर्तीवर ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर मधील समीकरण ठरणार असं सुद्धा शिवसेनेच्या अंतर्गत सूत्रांकडून बोललं जातं आणि त्यामुळे भाजपनं मुख्यमंत्री पद शिंदेंना दिल्यानं महापौर पद किंवा उपमहापौर पद देण्यास त्यांना काय हरकत आहे का याची सुद्धा चाचपणी जी आहे ती आता सुरू झालेली आहे आणि मीरा भाईंदर मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर आपण पाहतोय की एकीकडे हालचाली सुरू झाल्या, दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेकडून शिंदे शिवसेनेनं पाठिंबा घेतलेला आहे आणि त्यामुळे आजच्या बैठकी अंती नेमकं काय निर्णय होणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। कारण इतरत्र ज्या महानगरपालिका आहेत त्याचे जी समीकरण आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या समीकरणावर अवलंबून असणार आहेत। श्वेता, गिरीश, या माहितीसाठी धन्यवाद।